एक्सपीरियन्स नितीन सर डॉन. नितीन सर आपला एक्सपिरियन्स इथे दाखवताना फ्लायटेड डिलिव्हरी करतोय. प्रथमच चेंडू हा तेजससाठी. पुढील चेंडू थोडा गुड लेनचा आणि उत्कृष्ट प्रकारे हा एक धावासाठी. सो 2 बॉल में 1 रन होता हुआ हीरा 11 का. आपण बॉडी लँग्वेज बघू शकतो तेजसची खूपच अशी पॉझिटिव्ह दिसते. आणि बघू पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्लायटेड आणि पुन्हा एक धावासाठी चेंडू ग्राउंडच्या बाहेर. तेजस की जो उनकी कॉन्फिडेंट बैटिंग है बट उनको थोड़ा संभाल के रहना पड़ेगा. मुझे ऐसा लग रहा है वो स्टंप के धीरे धीरे नजदीक आते जा रहे हैं. एक जबाबदारी म्हणून तेजस आपल्या टीमसाठी एक एक रन अशी धावपट्टी करताना. बॉल दीजिए प्लीज बॉल. पुन्हा एकदा फ्लाइट अपरकट. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना नितीन सर आपला एक्सपिरियन्स इथे ग्राउंडवर दर्शवताना. और उतना ही अच्छा स्लाइस किया तेजस ने. नक्कीच नक्कीच फलंदाजीसाठी सुंदर अशी फलंदाजी. पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्लाइटेड आणि पुन्हा एकदा एक रनसाठी. व्हॉलेंटियर्सनी बॉलकडे लक्ष द्यायचंय. और यहाँ पर देख सकते हैं आप कि नितिन सर जो अपना एक्सपीरियंस यूज करते हुए उनको पता है ज्यादा से ज्यादा मारेगा बैट्समैन 1 रन. 4 की 5 चेंडू आणि 4 धावा. कारण प्रथम चेंडू हा निर्धाव गेलेला होता. उत्कृष्ट अशी गोलंदाजी नितीन सर यांच्याकडून. बघूया पुढचा चेंडू कसा दाखवतात. पुन्हा एकदा आणि हा मात्र षटकार. उन्होंने तेजस ने फलंदाजी गाणी केली. आपल्यासाठी दाखवताना थँक्यू डीजे. आणि 6 चेंडू मधून फक्त 1 चेंडूची वाट बघत होता तो आपला तेजस. आणि जसं त्याला दिसलं की 1 चेंडू हा आपल्या पट्ट्यात आहे त्याने मात्र तो 6 जणांसाठी ग्राउंडच्या बाहेर टाकला. आता गोलंदाजीला आलाय तो म्हणजे आयान शेख. गोलंदाजी मार्कवर आयान शेख. बघू राहुल शेलार हा आपल्या टीमसाठी काय योगदान देतोय ते. सो मैं आपको ये बताना चाहूंगा कि ये जो दोनों टीम है अब जैसे प्रीशा 11 के कैप्टन जो हैं सचिन प्रजापति वो जीसीटी में जो खेले थे उनके कैप्टन थे रामकृष्ण साहनी. लेकिन वो हैं अभी अपोजिट. अब बॉलिंग एंड पे अयान सामना करेंगे राहुल. खूपच उत्कृष्ट असा फटका राहुल शेलार कडून 1 रनांसाठी. सेम स्ट्रैटेजी प्रीशा 11 अपनाते हुए बदन पे डालेंगे गेंद मिलेगा सिर्फ 1 ही रन. राहुल शेलार पुढील चेंडूचा सामना करतील तो आयान शेख बॉलिंग मार्कवर. पुढील चेंडू हा मात्र लीडिंग एज आणि उत्कृष्ट असा झेलबाद होताना राहुल.
इनको फॉलो करते 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 इतने लाइक्स हो गए कि इनके रन इतने कम पड़ गए उतने उनके लाइक्स है। वो सामना करेंगे अयान शेख। सो दो दोस्त आमने सामने, देखते हैं क्या होगा आगे। अयान इमरान को पहला ही बॉल, लॉफ्टेड शॉट बाउंड्री की तरफ, एक धावसाठी फक्त। गुड आणि थ्रो बाय विकी आचार्य। स्ट्राईकवर येतोय तो तेजस। बघू तेजस पुढचा चेंडू आपल्या टीमसाठी किती रनांसाठी खेळतो। दोन्ही प्लेयर एकाच टीम मधून खेळणार आहे। अब जैसे लास्ट टाइम गोरेगांव चैंपियंस ट्रॉफी में लेग साइडला बॉल आणि हा एक धावांसाठी पुन्हा एकदा ढकललाय। हीरा 11 के डगआउट में थोड़ा सन्नाटा छाता हुआ, क्योंकि स्कोर एक ही एक रन से आगे बढ़ रहा है। उनको जरूरत है बाउंड्रीज की। गोलंदाजी But- मात्र खूप छान करतोय अयान। सो हीरा 11 के ओनर हीरा सिंह वो अभी भी खुश हैं, अभी भी ओके हैं। बघू पुढील चेंडू आणि हा निर्धाव। इट्स अ गुड बॉल, गुड लेंथ डिलीवरी बाय अयान शेख। खूपच छान टप्पा टाकतो तो अयान शेख। गुड लेंथवर बॉल आणि हा ऋषी विकेट कीपर यांच्याकडे। एक नंबर ऋषि, उनका नंबर भी एक है। ऋषी हा असा एक खेळाडू आहे जो पूर्ण टीमला एक सपोर्ट करतो किंवा एक प्राधान्य देतो प्रत्येक प्लेयरला की चला तुम्ही एक तुमचा गेम खेळा आणि तुमचा काय जो गेम आहे तो दाखवा घडून। नेक्स्ट बॉल अयान, बाउंसर आखूड बॉल, चेंडू आणि गुड थ्रो। सो 2 ओवर की कंप्लीशन पे स्कोर 14 रन्स। 14 धावा, 2 षटक 14 धावा। आतापर्यंत मात्र खेळ हा थोडा हळूहळूच पुढे पुढे सरकत चाललाय। मात्र एक षटकार आलाय फक्त 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर। आता बघू की पुढचे 2 ओव्हर हे कसे हाताळतायत ते म्हणजे पुढील षटक घेऊन येतोय तो आपला नागरी निवारा येथील एक नावाजलेला बॉक्स खेळाडू तो म्हणजे गोल्डी। गोल्डी आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय व स्वतः वैयक्तिक पहिलं षटक। Oh, it's a good खूपच turn, but बाहेरचा चेंडू। unfortunately, white ball. अतिरिक्त धाव ही भेटले हीरा 11. हीरा 11 या टीमसाठी। शॉट 6 रन। इमरान मात्र 21 रन, 2 ओव्हर 2 बॉल 21 रन। एक बॉल 21 रन, माफ करा 21 रन एक बॉल। खूपच Wide बाहेरचा ball. चेंडू आणि हा वाईड प्लस extra. White plus 1. Score is going to be 23. लॉस ऑफ 1 विकेट। बघू पुढील चेंडू कसा हाताळतोय तो म्हणजे इम्मू। आखूड चप्प्याचा चेंडू आणि लगा है। सो जो माहौल था वो पूरा अपोजिट हो चुका है। हीरा 11 का डगआउट थोड़ा खुश नजर आता हुआ, प्रीशा 11 थोड़ा सन्नाटे में। नक्कीच प्रिशा 11 कमबॅक करेल असं वाटतंय। पुन्हा it's एकदा a- फ्लायटेड थोडी अशी डिलिव्हरी निर्धाव। बघू पुढील चेंडू हा
इम्मूसाठी. आखूट सप्प्याचा टेम्पो आणि हवेत आणि जातोय फिल्डर आणि हा झेल सोडला गेलेला आहे. चार चेंडू आणि 25 धावे. 25 धावा. तिसरं षटक चालू आहे ते म्हणजे गोल्डी. आतापर्यंत त्यांनी फक्त मात्र एक षटकार हा टीमसाठी खाल्ला आहे. और हीरा 11 को भरोसा है उनके तेजस और इमरान पे कि वो एक अच्छा स्कोर उनको नक्कीच, देंगे, नक्कीच। सम्मानजनक स्कोर, ताकि वो उनको बॉलिंग करने में आसानी पड़े. बट सामने भी सचिन प्रजापति और काफी खतरनाक और एक्सपीरियंस पर्सन है. पुन्हा एकदा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी गोल्डी मार्फत. अच्छा कमबॅक किया गोल्डी ने. तेजस मात्र विचारात पडला आहे की धावसंख्या कशी वाढवली जाईल संघाची. आणि White हा ball. अतिरिक्त धाव इट संघासाठी. चल पुढचा चेंडू हा घाऱ्यासाठी. पुन्हा एकदा फ्लायटेड आणि हा पुन्हा एकदा व्हाइट बॉल. व्हाईट बॉल. सफेद चेंडू. इम्मू यांनी काहीतरी कान मंत्र देता हुआ अपने साथी खिलाडी घाऱ्या को. उत्कृष्ट असा लेग साइडला पुन्हा एकदा फटका 1 रनांसाठी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 28 धाव संख्या. 3 ओव्हर 28 रन. एक अनाउंसमेंट हीरा 11 के लिए. अगर ये मैच आप जीतते हैं तो रोहन सिंह गोलू की तरफ से 1001 रुपया, जिनका मुझे कॉल आया था वो लाइव देख रहे हैं यूट्यूब पर. सो अगर हीरा 11 ये मैच जीतती है सो 1001 रुपया रोहन सिंह की तरफ से. गोलंदाजी मार्कवर गौरव जयस्वाल. संघासाठी 4थं षटक व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गौरव. बघू तो आपल्या उरलेल्या 6 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतोय व तसेच इम्मू व घाऱ्यात शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा संघासाठी जोडतायत. नक्कीच बघण्यात येईल. गौरव. ओ गुड. पहिला चेंडू हा 141.09 या स्पीडने ऋषी यांच्या ग्लव्स मध्ये. अभी जैसे गौरव जायसवाल यहाँ पे प्रीशा 11 में बॉलिंग कर रहे हैं. सो लास्ट टूर्नामेंट में वो हीरा 11 में थे, समझिए आप, हीरा की कैप्टनसी के अंडर. सो यहाँ पर प्लेयर थोड़ा शफल हुए हैं बट गेम तभी भी इंटरेस्टिंग हो रहा है कंटिन्यू. नक्कीच नक्कीच बघू शकता. जसा पहिला चेंडू त्याने टाकला आहे त्याची बॉडी लँग्वेज सांगते की नक्कीच मी संघासाठी जेवढे रन तेवढे कमी देईल. दुसरा चेंडू हा निर्धाव चेंडू. वाईट नाही दिला गेलाय अंपायर कडून. और वाइट है भी नहीं. अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गौरव कडून. 2 चेंडू निर्धाव इम्मू साठी. तिसरा चेंडू 1 रन. 1 रनांसाठी. सो जो माहौल था वापस से अपोजिट हो चुका है. हीरा 11 थोड़ा शांत हो गए हैं और प्रीशा कॉन्फिडेंट हो गए हैं क्योंकि स्कोर ज्यादा बन नहीं रहे. यहाँ पर डॉट आ रही है, सिंगल्स आ रहे हैं खाली. बघू शकता पहिल्या षटकामध्ये फक्त 1 6. हाँ. दुसऱ्या षटकामध्ये एक सुद्धा 6 मारला गेला नाही आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 1 6. तर ह्या षटकामध्ये तुम्हाला काय वाटतंय काय होणार. बघू बाकीचे उरलेले 3 चेंडू बघू कसा इम्मू खेळतोय. पण नक्कीच पण गौरवचं पण bowler- कौतुक करावं लागेल. नक्कीच बॉलरचं कौतुक केलं पाहिजे. ज्या लेंथवर त्याने टप्पे टाकले जसा बॉल टाकतो त्याच्या स्पीडने नक्कीच खूप अप्रतिम अशी गोलंदाजी गौरव कडून. तुम्ही बघू शकता परत एक सुंदर मिस हिट. सुंदर सुंदर बॉलिंग करतोय गौरव तो आपल्या टीमसाठी. इम्मूला मात्र हीरा 11 एक्सपेक्ट करेंगे कि ये बाउंड्री से फिनिश हो ये मैच ताकि उनको एक स्कोर मिल जाए, अच्छा सम्मानजनक स्कोर, कि उनके बॉलर्स को डिफेंड करने में अच्छा होगा.
4 बॉल हो चुके हैं गौरव 4 के। चेंडू 2 चेंडू उरलेत. बघू किती धावा ते घेतोय तो इमू आपल्या टीम साठी. ऋषी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करतोय. पुढचा चेंडू आणि हा टोलवला गेलाय आणि लॉंग ऑफच्या दिशेने 6 धावा. षटकार. गौरव यांच्याकडून गौरव की लास्ट गेंद. इम्रान मंसूरी. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि तो जातोय मात्र 1 धावांसाठी. तेजस घारिया काफी इच्छुक थे ये ओवर खेलने के लिए, बट इमरान ने 6 के 6 गेंद खेली है गौरव की और स्कोर बनाए हैं 9 रन 6 गेंदों में. धाव संख्या मात्र होते ती 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष्य असेल ते सचिन प्रजापती यांच्या टीमसाठी. 38 माफ करा 38 धाव संख्या झाली आहे.
को हटाएंगे प्लीज, क्लियर कराएंगे बाउंड्री। बाउंड्रीवर जे पण लहान मुलं आहेत त्यांना थोडं मागे घ्यायचंय बाउंड्रीवरून. उनको बॉल भी लग सकती है, उनके पेरेंट्स ध्यान दे उन पर। जे पण कोणी खेळाडू बाउंड्री लाईनवर असतील त्यांनी जरा त्या लहान मुलांना थोडं मागे करायचंय. तसेच हिरा 11 लवकरात लवकर प्रथम षटक घेऊन येतोय तो. समोर फलंदाजीला येतो तो म्हणजे बॉलर नेम प्लीज. रितेश दादा. हिरा 11 यांच्याकडून प्रथम गोलंदाजी मार्कवर येतोय तो रितेश दादा. बघू आपल्या संघासाठी किती रन खर्च करतोय ते. पहिला चेंडू आणि हा निर्धाव. सचिन प्रजापती यांच्यासाठी हा निर्धाव चेंडू. खूपच फुल लेन बॉल होता. पुढील चेंडू आणि हा लेग साइडला पंच केलाय तो सचिन प्रजापती 1 धावांसाठी. सो 2 बॉल 1 रन होता हुआ धाव प्रीशा संख्या 11 होते का। 2 चेंडू 1 धाव. और जैसे सचिन प्रजापति जाने जाते हैं अपनी बाउंड्रीज के लिए, सो उनके मन में होगा कि कब वो बॉल मिले, कब मैं पार करूं इस बॉल को। नक्कीच नक्कीच ते वाट बघतात कधी चेंडू हा माझ्या टप्प्यात येतोय आणि कधी तो मी बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकतोय. तो जाणला जातो मोठ्या फटकारण्यासाठी. पुढील चेंडू आणि हा उडवला हवेत आणि हा मात्र झेल बाद. सचिन प्रजापती यांचा सो प्रीशा 11 का डगआउट wicket. काफी सबसे महंगे प्लेयर रहे हैं डीपीएल के और केपीएल के मैन ऑफ द सीरीज रहे हैं। सो मोस्ट वैल्यूएबल प्लेयर हैं अयान शेख। सो पहिला जैसे इन्होंने ये चेंडू प्रूव किया है आणि और हा- पहली बॉल पे ही 6 रन मारा है। आणि हा पाट यांचं काम हे खूप मोठं आहे हा. खूप मोठा क्रिकेट यामध्ये खूप खूप मोठा मोठं आणि काम षटकार यांचं. खूप लांब। पुढील चेंडू आणि हा जाऊन दिलाय हा तेजस यांच्याकडे निर्धाव असा. और दादा का एक्सपीरियंस, रितेश दादा का एक्सपीरियंस और उनका एक्सपीरियंस वाला नक्कीच बॉल। नक्कीच 6 रन खाल्ल्यानंतर षटकार खाल्ल्यानंतर जो Good कमबॅक backup. केलाय तो खूपच असा मस्त चेंडू टाकून. पुढील चेंडू हा फुलटॉस आणि हा झेल. ओ माय झेल गॉड, सोडलाय. इन्होंने कैच नहीं, लगता है नक्की हीरा match- 11 की तरफ से match छोड़ा मैच है. छोड़ा है। सुनील यादव यांनी हा झेल सोडलाय. नक्कीच त्यांच्या हातामधून हा चेंडू उडाला लागतोय. ते जैसे ग्राउंडवर तेच सांगतायत की हा चेंडू उडाला हातामधून. सुनील यादव काफी पुराने और एक्सपीरियंस्ड ऑलराउंडर हैं। सो ये उनसे एक्सपेक्टेशन नहीं थी उनकी टीम की कि वो कैच छोड़ेंगे। प्रीशा 11 वाले डर चुके थे कि ये नाग- कैच हो जाएगा। नागरी निवारा प्लॉट नंबर 8 मध्ये जे ग्राउंड आहे त्या मैदानावर त्यांनी पूर्ण आपलं करिअर व तसेच एक्सपिरियन्स तिकडे पूर्ण क्रिकेट खेळून मात्र इथे एक चेंडू व तिथे कॅच सोडलाय तो म्हणजे सुनीलने. नक्कीच अयान शेख यांच्यासाठी पुन्हा एकदा एक जीवनदान भेटलंय. बघू डोंट ते बी आपल्या- नर्वस सुनील, आपकी बघू- टीम है आपके साथ, कम बैक करेंगे। एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती झाली म्हणजे 8 आणि पुढील क्षेत्ररक्षणासाठी व तसेच गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे अंकित. अंकित हा मात्र ओळखला जातो तो म्हणजे आपल्या स्पीडने. स्पीड आणि यॉर्कर दोघांनी। नक्कीच बघूया काय करतोय. पहिला चेंडू
गुड लेनचा बॉल आणि हा मात्र ढकललाय लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने एक धावासाठी. मात्र आता स्ट्राईकवर येतो तो म्हणजे विकी. आणि तुम्ही देखील तर त्यांचे कॅप्टन स्वतः आलेले आहे विकेट किपिंग साठी. नक्की नक्की एक उत्कृष्ट असा खेळाडू म्हणजे और विकी आचार्य इन फॉर्म प्लेयर In form. महाड़ा सर्कल ग्राउंड के. सो देखते हैं वो अपना फॉर्म कंटिन्यू करेंगे की नहीं करेंगे. पुढील चेंडू हा पुन्हा एकदा हवेत आणि हा मात्र झेल होईल का नाही बघायचा आहे आणि हा झेल झाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अंकित माधव. पुन्हा एकदा चेंडू आणि आणि ही मिस फील्ड. अंकितने फेकलेला बॉल मात्र शाहनवाज यांनी सोडत एक अतिरिक्त धाव. सो ये खौफ है अयान का जो पूरे 11 हिल चुके हैं एक थ्रो पे क्योंकि अयान स्ट्राइक पे आ चुके हैं. नक्कीच चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली त्यामध्ये आयान शेख यांनी. त्यांची कामगिरी खूप मोठी आहे या ग्राउंडवर. सामना करतील ते अंकितचा. बघू पुढील चेंडू काय निकाल दाखवतोय तो. आखोट चप्प्याचा चेंडू आणि आज 6 धावांसाठी षटकार. बैटिंग का पुढील चेंडू Good आणि Yorker हा ball. यॉर्कर बॉल टाकण्यात यशस्वी. मात्र एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेची वो जिस चीज के लिए जाने जाते हैं अपने जरा यॉर्कर सुद्धा के लिए इच्छा नाही दोघा फलंदाजांमध्ये. तो उन्होंने डाली अपनी यॉर्कर गेंद. अंकित हा 5वा बॉल 6वा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे अक्षयसाठी आणि हा पुल शॉट 1 धावांसाठी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली मात्र 18 धावसंख्या. 18 20 रन चाहिए. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. ते मात्र सचिन प्रजापती यांच्या संघासाठी. आता बघूया हिरा 11 या संघाकडून गोलंदाजीसाठी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी कोण येतंय ते. यहाँ पर बटली अपना कला दिखाते हुए धीरे से आके. तिथे मात्र टीम मीटिंग असून सुद्धा विवेक यांनी एक चेंडू दाखवून मात्र सिद्ध केले की मी सुद्धा गोलंदाजी करू शकतो व मला सुद्धा गोलंदाजी द्यावी असं मात्र विवेक यांच्या आता बघू टीमचं काय डिसिजन होतोय. नक्कीच बघू. आणि हिरा 11 या संघाकडून तिसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे इम्मू आणि सामना करतील तो म्हणजे आयान. इम्मू आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. सामना करतील आयान. बघू 12 चेंडू आणि 20 धावांची गरज ती मात्र सचिन प्रजापती यांच्या संघासाठी.
राऊंड द विकेट येतोय आयांसाठी. पहिला चेंडू आणि हा टोलवलाय मात्र झेल बाद होतोय तो म्हणजे आयान शेख. नितीन सर नक्कीच. उर्फ डॉन. इमू हा आपल्या संघासाठी तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो नितीन सर यांच्यासाठी. टोलावलाय कव्हर्सच्या दिशेने आणि हा खराब असा फेकलेला हा बॉल. अतिरिक्त एक धाव तो म्हणजे भेटते सचिन प्रजापती यांच्या टीमला. दहा चेंडू 18 धावांची गरज. पुढचा चेंडू टोलवलाय मात्र इथे पण धावचीत होण्याची संधी होती मात्र डुडुम यांच्यासाठी, पण त्यांनी हा चान्स हडबडीत. मात्र गमावलाय. तो म्हणजे नाहीतर हिरा 11 या संघासाठी अजून एक धक्का बसला असता. और एक्सपीरियंस विकेट मिल रहा था बट दुडुम ने की जल्दबाजी, खोई विकेट डॉन की. डॉन को यामधून 14 मुल्कों की पुलिस. यामधून आपल्याला एक समजतं की कोणतेही काम हे घाईघाई व धावपट्टीने करू नये. शांतपणे जर त्याने एक बॉल घेऊन हा संपाला लावला असता तर नक्कीच विकेट भेटला असता. पुढील चेंडू टोलावला आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. और शाहनवाज कुछ अलग कला का प्रदर्शन करते हुए यहाँ पर ऐसा नजर आ रहा है. नक्की शान नवाजच्या हातामधून चेंडू हा मात्र लांब लांब पळतोय असं दिसण्यात येतंय. त्यांना वाटते की फुटबॉल येत आहे माझ्याकडे आणि ते असं स्टॉप करतंय. नक्की आणि विकेट किपर मात्र त्यांच्या क्षेत्ररक्षणासाठी एक सॅटिस्फॅक्शन आहे. कोई बात नहीं शाहनवाज. पुढचा चेंडू आणि हा टोलवलाय. बॅटची कणा घेऊन जातोय. एक धाव. सो यहाँ पर इमरान मंसूरी काफी अच्छा बॉलिंग करते हुए. स्कोर 3 षटकानंतर धाव संख्या मात्र 23. 23 धावा. अगर 6 चेंडू मध्ये आपने और एक विकेट लिया होता सो 501 मिलते आपको. 5 ही बॉल हुए. 5 बॉल. 5 चेंडू झालेत. 5 चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येतोय इम्मू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू इम्मू हा नितीन सरांसाठी. बघू नितीन सर कसा खेळतायत. सो अगर लास्ट गेंद में 6 लगता है तो मैच जरूर बनेगा. बट टॉस असा ऑफसाइडचा चेंडू मात्र जातो एक धावासाठी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर डॉन की स्कोर तलवार को जंग लग गया ऐसा लग रहा है. फुल टॉस बॉल सर ने मारा है डिक्लेयर जोन की तरफ में. शेवटच्या 6 चेंडू मध्ये धाव संख्या पाहिजे ती म्हणजे 14. 6 चेंडू 14 धावांची गरज डालू यांच्या संघासाठी. आणि बघू शकता की हिरा 11 या संघासाठी शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. सो हीरा 11 6 बॉल 14 रन. ही जबाबदारी घाऱ्या मात्र ही जबाबदारी कोणावर देतोय ते नक्की बघण्यात येईल. मला वाटतंय की शाहनवाज वर ते नक्कीच लोक नक्कीच जाणार. पण नक्कीच ऑप्शनला ओनर पण आहेत हीरा. हो, नक्कीच तर बघूया. अगर आणि- अक्षय ने ये मैच जिताया तो सचिन प्रजापति की तरफ से 501 रुपया. और अगर हीरा 11 जीती तो रोहन सिंह की तरफ से 1001 रुपया. शेवटचा षटक घेऊन येतो तो म्हणजे हिरा आणि धाव संख्या मात्र 14. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि
पंचांचा निर्णय मात्र हा नो बॉल. नो बॉल. नो बॉल असेल पहिला चेंडू. हीरा ने जैसी अपनी पुढचा पहली चे- शुरुआत की थी गोरेगांव चैंपियंस ट्रॉफी में नो बॉल से, सो वापस से उन्होंने वही किया. फ्री हिट असेल हा बॉल. हा चेंडू फ्री हिट असेल. टीम चाहेगी कि वो काबू रखे अपने टप्पे पर, और ये फ्री हिट की बॉल. 6 चेंडू 12 देखते धावा. हैं सर की तरफ से क्या होता है. पुन्हा अगेन इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. हिरा मात्र भटकलेले दिसताना. सो बॉलर डिस्क्वालिफाइड. 2 चेंडू नो बॉल. 2 भीमर. फ्री हिट विल बी कंटिन्यू. फ्री हिट मात्र देखते हैं असेल. नितिन सर अपनी तलवार को चलाएंगे या तलवार को रुकाएंगे. चलाना तो है तलवार ही. लगातार 2 नो बॉल टाकल्यामुळे गोलंदाज मात्र पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही. आता बघू हिरा 11 हा संघासाठी शेवटचे षटक कोण घेऊन येतंय. सो डॉन सर इतना कॉन्फिडेंट है, अयान को बोल रहे मैं मार लूंगा, तू टेंशन मत ले, तू जा यहाँ से. शेवटचे 6 चेंडू आणि गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे डुडूम. अंपायर डिस्कस करके बताएंगे कि ये फ्री हिट कंटिन्यू होगा या नहीं, क्योंकि बॉलर चेंज हुआ है. सो फ्री हिट विल बी कंटिन्यूड. फ्री हिट कंटिन्यूड. धाव संख्या मात्र संघासाठी विजयासाठी पाहिजे ती म्हणजे 11. फ्री हिट असेल हा बॉल. और डॉन सर काफी कॉन्फिडेंट. पुढील चेंडू डुडूम नितीन सरांसाठी. बघू काय घडतंय. ओ गुड यॉर्कर डिलीवरी. बॉल. शाहनवाज. फ्री हिटचा मात्र लाभ घेता आला नाही तो म्हणजे नितीन सरांना. पण ते मात्र कॉन्फिडन्स आहे की नक्कीच मी पुढचे 5 चेंडू खेळून संघासाठी विजयाचं दार नक्की उघडेल. बट सागर आप देखेंगे ये बॉल जो थी शाहनवाज की, ये काफी तेज तर्राक थी, जो तलवार को भी मात दे दी सर के. नक्कीच नावाजलेला असा गोलंदाज तो म्हणजे डुडूम. 5 चेंडू आणि 11 धाव संख्या पाहिजे ती म्हणजे विजयासाठी. पुढील चेंडू टोलावला आहे तो म्हणजे डिक्लेअर 1 धावांसाठी. रन मात्र पाहिजे 4 चेंडू आणि 10 धाव संख्या पाहिजे ती म्हणजे विजयासाठी. नक्की मॅच बॉल प्लीज. शाहनवाज काफी अच्छा बॉलिंग का प्रदर्शन करते हुए. डॉन सर की बॉडी लैंग्वेज अभी भी कॉन्फिडेंट. 4 चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू घेऊन येतोय डुडूम आणि पैरों में ये गेंद शाहनवाज की, दुडुम की. स्ट्राइक वर मात्र येतोय तो म्हणजे अक्षय. अक्षयसाठी 3 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी. दुडुम का बॉल गिरा बैट्समैन के पैरों पे भुडुम. नक्कीच एक्साइटमेंट ही म्हणजे की 3 चेंडू आणि 9 धावा काय होतंय. सचिन प्रजापती यांच्या टीमला विजयासाठी 9 धावांची गरज. तसेच हिरा 11 प्राइज विल बी कंटिन्यूड. आणि हा व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव संख्या भेटते
3 चेंडू आणि 8 धावांची गरज. अगर शाहनवाज ने ये मैच जिता दिया तो 501 रुपया रोहन सिंह की तरफ से. गोल. 501 का नाम सुनते ही डांडी डांडी गोल. गोल. दोन चेंडू हाँ आणि अपना हाथ 8 उठाएंगे धावांची प्रशांत. गरज. दोनों हाथ उठाएंगे और नाचेंगे गानों पर. नक्कीच बघू पुढच्या 2 चेंडू मध्ये काय निर्णय येतोय तो म्हणजे 2 चेंडू आणि 8 धावा. माहौल सन्नाटा का. काफी इंटरेस्टिंग ये मोमेंट. सचिन प्रजापती यांच्याकडून गेम. पुढील चेंडू आखूड Good टप्प्याचा bowling, आणि हा good निर्धाव bowling. चेंडू. गुड बॉलिंग बाय शाहनवाज. आणि मात्र डॉन सर चाहते थे ये स्ट्राइक बट विनीत का क्लियर था कि लास्ट बॉल मैं ही खेलूंगा और मैं ही मारूंगा. सो देखते हैं विनीत क्या करते हैं लास्ट बॉल पर. प्रीशा 11 का डगआउट थोड़ा सन्नाटा फैला हुआ हा खेळ मात्र क्योंकि ये मैच गिर चुकी हुई है हीरा 11 के 11 खेमे के- में. अजूनही एक चान्स आहे तो म्हणजे विनीत साठी. सो ऐसा लग रहा है शाहनवाज को 501 का इनाम लागू हो चुका है. नक्कीच त्यांनी मॅच ओ. नंतर डगआउट मध्ये येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. दुडू अपना गूगल पे नंबर देंगे यहाँ पर आकर. आणि अशा प्रकारे सचिन प्रजापती यांना